तर अशा पद्धतीने चमकतात. तर इतरांनी असं मला सजेशन दिलेलं होतं की तू सॅलड भरपूर खा आणि तारे वगैरे चमकायचे. कुठे इकडे. नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. काल मी बऱ्याच दिवसांनी भाजी आणण्यासाठी गेलेले होते, कारण आता मध्यंतरी गेले एक आठवडा मी आजारी होते, त्याच्यामुळे मला जाणं शक्य झालं नाही. खूप छान अशी गोष्ट मला मिळाली, तर ते हे आहे. तर बऱ्याच जणांनी आता बघून लक्षात आलं असं हे काय आहे. देते हे एक दे मला. तर ही गोष्ट मिळाली. तर थांब ना, देते 1 मिनिट. तर हे जे आहे ते गुलाबी लालसर गुलाबी रंगाचा मुळा आहे आणि तो मला मिळाला. तर मला एवढा आनंद झालेला. त्याचं कारण असं की ज्या वेळेला मी प्रेग्नेंट होते आणि पुण्यामध्ये होते, तेव्हा माझ्या डॉक्टरांनी असं मला सजेशन दिलेलं होतं की तू सॅलड भरपूर खा. आणि जनरली माझ्या आहारात सॅलड खूप प्रमाणात असतं, खूप जास्त प्रमाणात असतं. आणि असं सॅलड म्हणजे जे टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा, बीट अशा ज्या गोष्टी असतात त्या मी नेहमी वापरत असते, म्हणजे घेत असते. त्याला मला त्यांनी सांगितलेलं की तो आहारात घे. आणि त्यावेळेला मी खूप ठिकाणी शोधलेलं होतं, मला मिळालेला नव्हता आणि मी बघितला सुद्धा नव्हता. आणि काल मला अचानक दिसल्यानंतर मी तो घेऊन आले तुमच्यासोबत शेअर करावं. हे मी पहिल्यांदाच बघते माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात. मी पहिल्यांदा या कलरचा मुळा बघते. म्हणजे स्टेटसला मी ह्याचा फोटो टाकला आणि विचारलं की काय आहे, कोणाला माहिती आहे का. तर खूप जणांना ही गोष्ट माहिती नव्हती, कारण हा जो आहे मुळा खरंच या साईडला म्हणजे कराड साईडला मी पहिल्यांदाच बघितला. तेही माझ्या इथेच, म्हणजे मी जिथे मार्केटमध्ये जाते इथेच. हा इकडे बघायला मिळत नाही. आणि जे कोणी आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण कोशिंबीर तयार करून झाल्यानंतर मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सुद्धा दाखवणार आहे. रिसेंटली मी काही स्टिकर्स खरेदी केले गॅलेक्सी आणि जंगल थीमचे, तर ते तुम्हाला दाखवायचे आहेत, तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. तर चला, आता सर्वात आधी मी कोशिंबीरबद्दल तुम्हाला सांगते. तर इथे मी मुळा जो आहे तो स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे. आणि माझ्याकडे लहान किसणी होती, तर मी लहान किसणीने असं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर सोबत आपल्याला मिरची सुद्धा घालायची आहे. तर तिखट मिरची असल्या कारणाने मी फक्त एकच मिरची उभी कट करून इथे वापरले. तर तुम्ही लहान कट करून सुद्धा वापरू शकता, ते पूर्णपणे तुमच्या आवडीनिवडीवरती अवलंबून आहे. त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर ॲड करायची आहे, सोबतच मीठ, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर कोशिंबीर जी आहे ती खूप छान अशी मिळून येते आणि त्याला थोडीशी वेगळी चवसुद्धा लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मी दही मिक्स करते. तर 1 ते 2 चमचा दही इथे मिक्स करते आणि सोबतच थोडीशी साखर, म्हणजे या कोशिंबीरला थोडीशी आंबट, गोड, तिखट अशी चव येते. अशी ही कोशिंबीर तयार झाली. उंच छत आहे ते बरंच उंच आहे आणि जे स्टूल आहे त्याच्यावरती ही उभी राहिल्यानंतर म्हणजे हाईट पुरत नाही, त्याच्यामुळे मला ते चिकटवताना खूप त्रास होतो. मी आयडिया शक्कल काय त्यात लढवून थोडं जसा टाइम भेटेल तसं ते थोडं चिकटवते. ज्यांनी कोणी आता पहिल्यापासून मला सबस्क्राईब केलेलं आहे किंवा जे मला ओळखतात त्यांना माहित असेल की मी सुद्धा गावातून आलेली मुलगी आहे आणि त्याच्यामुळे मला गावातलं आयुष्य जगलेले आहे, मला माहिती आहे. तर लहानपणीची आठवण एक सांगते की लहानपणी जेव्हा असे उन्हाळ्याचे दिवस असायचे तेव्हा जास्त गरम व्हायचं, मग तेव्हा घराच्या बाहेर अंगण असायचं. अंगण खूप प्रमाणात अंगण असायचं, तेव्हा रिकामी जागा भरपूर असायची. आणि त्यावेळेला घराच्या बाहेर कॉट टाकायची आणि मग तिथे माझी आजी, आम्ही मुलं, जे कोणी असेल, ज्याला कोणाला आत नको असायचं, म्हणजे घरामध्ये झोपायला नको वाटायचं, ते सगळे घराच्या बाहेर अंगणामध्ये झोपायचे कॉटवरती. आणि मग त्यावेळेला जर अचानक घरातली लाईट वगैरे गेली तर मग वरती जेव्हा आपण असं झोपायचो त्यावेळेला अपूर्ण आकाश असायचं आपल्यावरती आणि त्यावेळेला आकाशात सगळे तारे वगैरे चमकायचे. खूप 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 छान नजारा बघायचो आम्ही. आणि
त्याच्या लहानपणीची आठवण येत आणि मला खूप आवडायचं ते स्पेशल, खूप जास्त आवडायचं झोपायला बाहेर. कारण ती जी तशी रात्र जी असायची तेव्हा पूर्णपणे तारे दिसत असेल. आता हा हत्ती आहे, जिराफ आहे, त्याच्यानंतर इकडे एक डायनासोर आहे आणि असे छोटे छोटे स्टार्स आहेत. पण हे सगळे वेगवेगळ्या आकारातले आणि डिझाईनचे आहेत. काही जे प्राणी आहेत ते मी इथे चिकटवलेत. तर इथे एक पोपट आहे, पक्षी आहे, इथे एक फुलपाखरू आहे, सिंह आहे आणि हरिण. आणि सोबतच थोडेसे स्टिकर्स इथे पण चिकटवलेत कसे दिसतात बघण्यासाठी. तर हा जो सरफेस आहे हा इथे दिसत असेल तुम्हाला, थोडीशी डिझाईन आहे त्याच्यावर, अगदी हलकी आहे डिझाईन. आणि तरी सुद्धा ते मी चिकटवलेत, प्रयत्न केलाय. पण आता इथे बघा हे लगेच हे स्टिक निघून आलेलं आहे बाहेर. तर हे व्यवस्थित चिकटलं जात नाही, म्हणजे चिकटतंय पण इथे कंटिन्यू वारा असतो ना, तर त्याच्यामुळे ते निघतंय. तर इथे सुद्धा निघालेलं आहे, इथे सुद्धा निघालेलं आहे. तर हे असं होतच राहणार. तर आता हे जे स्टिकर्स आहेत तर लाईट बंद करून मी तुम्हाला दाखवते कसे दिसतात. तर अशा पद्धतीने चमकत आहेत. तर इथे गॅलेक्सी थीम आणि जंगल थीम असे एकत्रच मी लावले. वेगवेगळे ग्रह तारे आहेत. तर इथे पण आहेत, पण हे जास्त चमकत नाहीयेत. मुळा बघितला तुम्ही, लाल मुळा म्हणा किंवा गुलाबीही म्हणू शकता, कारण त्याचा कलर पण असाच आहे. एकदम रेड म्हणू शकत नाही कोणीही, गुलाबीच म्हणणार ते, कारण असाच आहे, थोडासा गुलाबीच आहे कलर त्याचा. तर असा मुळा तुम्ही कधी बघितलाय का? आणि बघितला असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. कारण जेवढं मी ऐकलेलं आहे की हे जे आहेत, हा जो मुळ्यांचा प्रकार आहे तो महाबळेश्वरमध्ये जास्त बघायला भेटतो, एवढं मी ऐकलेलं आहे. ही जी मुळ्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवली ती कशी वाटली तीही कॉमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा. आणि शेवटी कसं असतं, जे सॅलडचे प्रकार असतात ते आपण ज्या पद्धतीने करतो ती पद्धतच, म्हणजे कमी अधिक प्रमाण प्रत्येकाचे जे चवी असतात त्या वेगळ्या असतात. कोणाला सॅलडमध्ये दही खूप जास्त प्रमाणात घ्यायला आवडतं, कोणाला अजिबात आवडत नाही, तर तसं सुद्धा बनवू शकतो. तर आज जे मी बनवलं ते अगदी बारीक किसणी होती माझी, तर त्याच्यामुळे ते त्याचा जो किस बनलेला होता ती ही अगदी लहान लहान होते, त्याच्यामुळे मग ती त्या पद्धतीनं बनली गेली. काही जण खूप मोठी सुद्धा किसणी यूज करत असतील तर तसं सुद्धा बनवू शकतो आणि तसंही छान लागतं. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यातलं प्रमाण जे असेल तिखट म्हणजे मिरची वापरली ते सुद्धा कमी जास्त करू शकता आणि वापरू शकता. माझे आहोत मला नेहमीच म्हणतात की मला घासपूस खूप आवडते, कारण मी जनरली सॅलड वगैरे भरपूर खाते. कारण अगदी मी जेवण कमी असेल ना ताटात तरीही चालेल एक वेळ, पण सॅलड हवंच, म्हणजे खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं माझ्याकडून आणि मला प्रचंड आवडतं. तर आजचा तर ब्लॉग मी इथेच थांबवते. तर आजचा हा लहानसा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.